प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 6 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। आज तुम्हाला बघायला मजा येणार आहे बयो। आणि आता इथून पुढे सुद्धा, कारण शुभमकरांनी त्यांची स्ट्रॅटर्जी बदलली आहे। गौतमी भल्या रात्री उठवतीये या बौलेला। तो बौले म्हणतो, अहो कशाला उठवताय मला, आता तर झोपलो ना मी शांत, मगाशी तो रमाकांत उठून गेला, आता तुम्ही उठवताय, काय झालंय? आता ही गौतमी म्हणते, आमच्या झोपा उडवून तुला कशी काय शांत झोप लागते रे, तू इथून जाणार होतास त्याचं काय झालं? सुनील म्हणतो, हा जाणार आहे ना मी, माझ्या डोक्यात एक मोठा प्लॅन आहे, पण आता ना मला खूप झोप आली आहे, आपण नंतर बोलूयात का? अहो मला खरंच खूप झोप आली हो। गौतमी तिथून निघून जाते वैतागून। असो, पण आता त्यांनी पुढचं दृश्य असं दाखवलंय की आता हा बौले या बयोला घेऊन जात असतो बळजबरी, चल बयो आता आपण इथे राहायचं नाही। शुभमकर येतात आणि त्या दोघांमध्ये वादावादी होते। मग बौले काही म्हणजे थांबायला तयार नसतो। शुभमकर म्हणत असतात, मी माझ्या मुलीला तुला घेऊन जाऊ देणार नाही इथून। बौले म्हणतो, मी बघतोच तुम्ही मला कसं थांबवता ते। तर त्यांनी पोलिसांना बोलवलेलं असतं, म्हणजे त्याला पोलीस प्रोटेक्शनमध्ये बयोला तिथून घेऊन जायचं असतं। तर हे होतं शुभमकरांचं एक वाईट स्वप्न, म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलंय या बौलेने बळजबरी बयोला घेऊन गेले असं त्यांना स्वप्न पडलेलं आहे। तर प्रेक्षकांनो, शुभमकर एकदम बिचारे खडबडून जागे होतात आणि विचार करतात, काहीही झालं तरी मी माझ्या बयोला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही। पण आता पहाटे पहाटे सुमन धावतच येते त्यांच्याकडे आणि म्हणते, दादा अरे बयो घरात नाहीये आणि तो सुनील पण नाहीये घरात। आता मात्र शुभमकर घाबरतात आणि म्हणतात, अगो कुठे गेले सकाळी सकाळी? आणि आता हे दोघेही जण घाबरत घाबरत हॉलमध्ये आलेत। मग आता ही सुमन म्हणते, अरे दादा सकाळची नाहीये, मी सगळीकडे शोधून झालंय। शुभमकर बाहेर येतात हॉलमध्ये आणि सगळीकडे आवाज द्यायला लागतात, बयो अगं बयो। मग इरा आरवला पण आवाज देतात, सगळेजण हॉलमध्ये जमा झाले। इरा आरव गौतमी सगळे झालेत बाहेर। आरव म्हणतो, काय झालं बाबा, अरे का बरं एवढा घाबरलायस? मग आता हे शुभमकर म्हणतात, अरे बयोला बघितलं का बाळांनो तुम्ही कुठे, ती दिसत नाहीये सकाळची घरात। तर आता लगेच गौतमीला वाटतं, गेला वाटतं हा तिला घेऊन। पण शुभमकर मात्र म्हणजे त्यांना कळतंय बयो गेली नसेल, पण त्यांना पुन्हा मनात वाईट विचार येतोय की काल रात्रीचं स्वप्न खरं तर नसेल ना झालं, कुठे गेली असेल माझी बयो? अगं सुमन फोन लावून बघ ना तिचा, आरो फोन लाव रे तिला। आता हे फोन लावणार तेवढ्यातच बयो आली तिथे आणि आता बयो मंदिरातून आली आहे। त्या सुनीलला मंदिरात घेऊन गेलेली आहे ही पहाटे पहाटे। पण बयो यांचे भेदरलेले चेहरे बघते आणि म्हणते, काय झालं बाबा? मग ही सुमन आधी तिच्या गळ्यात पडून रडते, बयो अगं कुठे गेली होतीस न सांगता? बयोच्या चेहऱ्यावर मात्र काही भाव नव्हते, तिला समजलंच नाही काय झालं ते। शुभमकर म्हणतात, अगं बयो असं न सांगता जात नको जाऊ ग। मग आता बयो म्हणते, मंदिरात गेले होते मी, बाबांनी दारू सोडली आहे ना म्हणून देवाचा आशीर्वाद घ्यायला गेले होते। आता इरा बघा कशी तोंड करतीये। असो, तर आता हे सुनील पण हसायला लागतात सगळ्यांकडे बघून की हो हो आम्ही मंदिरात गेलो होतो। सुमन म्हणते, अगं बयो पण अशी न सांगता जात नको जाऊ ग, आम्हाला किती काळजी वाटत होती तुझी। असो, आता जो तो ज्याच्या त्याच्या कामाला लागला। आता हे शुभमकर ऑफिसला चाललेले असतात, सॉरी दवाखान्यात चाललेले असतात, तेव्हा हा सुनील येतो आणि उगाचच त्यांच्याशी डोकं लावून जातो। तो मुद्दाम त्रास देतो त्यांना। शुभमकरांना उगाचच म्हणतो, आता बघा मी माझ्या बयोच्या मनात तुमच्याबद्दल कसा विष पेरतो, कशी ठिणगी टाकतो, असं म्हणून तो उगाचच त्यांना डिवसतो आणि आता मी तिला घेऊन जाणार कायमचा, असं त्यांना सारखं सारखं आपल्या येता जाता धमक्या देत राहतो। पण आता शुभमकर एकदम शांत झालेत। खरं तर प्रेक्षकांनो, काहीतरी वाईटातून चांगलं शिकावं ना, तसंच काहीतरी या मालिकेत आज मला दिसलंय। अशी लोक आपल्या आजूबाजूला असतात, पण आपण घाबरायचं नाही हा। शुभमकरांनी आता तेच केलंय। सुमन येऊन विचारते, काय झालं? मग बयो सांगतात, नेहमीच त्याचं धमक्या देत होता मला, बयोला घेऊन जाईल घेऊन जाईल। सुमन म्हणते, दादा आता काय करायचं ठरवलंय तू? आता मात्र शुभमकरांनी काहीही उत्तर दिलेलं नाहीये। त्यांच्या मनात त्यांची प्लॅनिंग एकदम जबरदस्त फिट बसली आहे। आता ही गौतमी आली आहे रमाकांतकडे आणि त्याला विचारतीये, काय हो भाऊजी हे काय चाललंय या बौलेचं? रमाकांत तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, काय करू मग मी? आता ही गौतमी म्हणते, चिडताय कशाला माझ्यावर, नीट उत्तर द्या ना। रमाकांत म्हणतो, चिडू नको तर काय करू, त्या बयोनं काल माझ्या सगळ्या दारूच्या बाटल्या फेकून दिल्या। गौतमी म्हणते, अहो भाऊजी त्या दारूच्या बाटल्या पुन्हा आणता येतील, पण वेळ आणता येईल का परत? सुनील येतो तिथे आणि आता या दोघांचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, जाणार मी नक्की इथून जाणार। गौतमी म्हणते, कधी जाणार पण? आता हा सुनील म्हणतो, या घरात ना कोणाला अक्कल असेल ना ती फक्त तुम्हाला। अहो जाणार हो मी, पण काय ना जरा घसा माझा सुकलाय। आता हा रमाकांत म्हणतो, तुझा घसा नेहमी सुकतो, पण तुझ्या पोरीनं माझ्या दारूच्या बाटल्या फेकल्या त्याचं काय? गौतमी म्हणते, तुम्ही दारू सोडली खरंच, तुम्ही दारू नाही पिली तर तमाशा कसे करताल? मग सुनील म्हणतो, अहो मी लाख दारू सोडीन, पण दारूने मला सोडायला पाहिजे ना। या घरात अक्कल असेल ना तर ती फक्त तुम्हालाच आहे बरं का। आता रमाकांतला त्याने ते कप धरायला लावलाय। आता रमाकांत म्हणतो, कशाला धरू मी? आता तो, अरे 2 मिनिटं धर बाबा। आणि त्या चहाच्या कपामध्ये दारू ओतून तो पितोय। आता वैताग आलाय गौतमीला आणि रमाकांतला या सुनीलचा। खरंच ज्यांच्या घरी असं वातावरण असेल त्यांना किती त्रास होत असेल नाही प्रेक्षकांनो। असो, पण गौतमी म्हणते, भाऊजी हा सुनील
सुनील काही कामाचा आहे की नाही. आता हा रमाकांत म्हणतो आहे कामाचा वहिनी आहे, मला विश्वास आहे या सुनीलवर, तो नक्की शुभमकर आणि बयोमध्ये ठिणगी टाकणार बघा. गौतम म्हणते या ठिणगीचा वणवा कधी होतोय ना त्याची वाट बघते मी. रमाकांत म्हणतो होतला वहिनी, सगळं होतला. आता हा सुनील बघा कसं बनेले. या दोघी जणी पोहे करत असतात बयो आणि तिची आत्या. तेव्हा हा सुनील तिथे येतो आणि म्हणतो बयो किती काम करतेस गो, आणि ते कप धुवायला लागतो. बयो म्हणते राहू द्या ना मी धुते तो कप. आता ते म्हणतात नाही नाही तू तुझं काम कर ग बाई, मी धुतो. आता मुद्दाम तिला शंका येऊ नये म्हणून स्वतःच धुवून टाकलाय. मग बयो म्हणते तुम्हाला अजून काही हवंय का. मग ते म्हणतात अगं ते दारू सोडली ना तर मला खूप भूक लागते बघ बयो. आणि आता बयो म्हणते बसा तुम्ही, मी तुम्हाला नाश्ता देते. सुनील आता तिकडे टेबलवर जाऊन बसतो. पण प्रेक्षकांनो मला ना 100% खात्री आहे सुमन त्याची ही दारू प्यायची चोरी नक्की पकडणार. असो आता हा तिथे बाहेर जाऊन बसतो तेव्हा इरा त्याला बघते तिथे बसलेलं आणि इराचं डोकं फार ठणकतं. बाय द वे आज इराची हेअरस्टाईल तिला खूप सूट करते, खूप गोड दिसते इरा. ती या सुनीलला बघून जोजोत ओरडायला लागते मम्मा मम्मा. गौतमी आणि सगळेच जण जमा होतात. काय झालं इरा. गौतमी म्हणते इरा म्हणते हा माणूस इथे काय करतोय, का बसलाय हा इथे माझ्या टेबलावर, आणि एक तर हे माझ्या बाबाचं घर आहे आणि हा इथे का बसलाय, मला नकोय हा इथे. गौतमी म्हणते इरा अगं हो बाई तुझं पण घर आहे, तुझ्या बाबाचं पण घर आहे, पण आता सध्या बस तू तिथे खायला, गोंधळ नको घालूस प्लीज. इरा म्हणते अगं मम्मा पण. आता गौतमी तिला म्हणते इरा बस म्हणलं ना, पण त्यामुळे ती चुपचाप बसते. बरं पुन्हा हा सुनील तिला कसं म्हणतो बसा बसा. बरं प्रेक्षकांनो आता इथून हा पुढचे सगळे सीन बघायला मजा येणार आहे आणि उद्या या मालिकेचा महा एपिसोड आहे त्यामुळे तो ऐकायला चुकवू नका, कारण उद्या बघायला तुम्हाला मजा येणार आहे. आता शुभमकर आलेत नाश्त्याला आणि आल्या आल्या त्यांनी लगेच सुनीलची माफी मागितली आहे. सॉरी सुनील साहेब मला माफ करा. आता सगळेजण शुभमकरांकडे बघतच राहत आहे ही काय चाललंय म्हणून. गौतमी जास्ती घाबरली आहे. बयोला तर कळेच ना नेमकं काय चाललंय. तर प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. मग आता पुढच्या भागात आपण बघतोय इरा नेहमीप्रमाणे बयोला ब्लेम करायला लागते की माझ्या बाबाला तुझ्यामुळे झुकावं लागतंय, तू या सगळ्याला कारणीभूत आहेस. पण आता शुभमकरांनी या बवलेला त्यांच्या रूममध्ये नेलंय आणि कडी लावून घेतली आहे. आता हा बवले पुन्हा त्यांना धमक्या देत असतो मी बयोला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणार कायमचा. बयो इकडे गौतमीला आणि इराला म्हणत असते मी त्या दोघांना नक्की एकत्र आणेल. पण आता हा बवले जेव्हा धमकी देतो शुभमकरांना तेव्हा शुभमकर सटासट त्याच्या कानाखाली हाणतात, म्हणजे बाहेर हात जोडतात आणि आतमध्ये नेऊन हाणतात. मजा आली बघायला. अशा लोकांशी असंच वागावं लागतं. प्रेक्षकांनो प्लीज ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. येत्या सोमवारपासून आपल्या या चॅनलवर मी 2 नवीन मालिका सुरू करणार आहे. बयो तर देणारच आहे, पण सगळ्यात आधी तू भेटशी नव्याने या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला येईल आणि त्यानंतर बयोचा रिव्ह्यू येईल आणि मग कारण गुन्ह्याला माफीचा रिव्ह्यू येणार आहे. त्यामुळे पटापट चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आता तरी माझ्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्लीज प्रेक्षकांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मग सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.